नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अंड्याची एक नवीन रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे अंडा चीज बटर मसाला ही रेसिपी. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता इकडे 3 टोमॅटो घेतलेले आहेत. असे तुकडे करून ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची आहे, 2 इकडे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ती घालायची आहे. त्यानंतर 5 ते 6 काजू घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आलं आणि लसूण आहे ते घालणार आहोत. इकडे मी 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा किचन किंग मसाला आहे तो घालायचा आहे. व आपण आता हे पाणी घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी. आपण आता या कढईमध्ये 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालणार आहोत. व आपण आता हे 1 ते 2 मिनिटं चांगलं मीडियम फ्लेमवर असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर इकडे मी 4 उकडलेली अंडी आहेत ती घेतलेली आहेत. आपण आता ही अंडी आहेत ती या तेलामध्ये अशी घालायची आहेत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता ही तेलामध्ये थोडीशी फ्राय केलेली अंडी आहे ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आपण आता त्याच कढईमध्ये परत थोडंसं तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी दालचिनी आणि 4-5 काळी मिरी घेतलेली आहे ती घालणार आहे. अर्धा चमचा जिरं आहे ते घालायचं आहे. त्यानंतर कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला तो घालायचा आहे. व मीडियम फ्लेमवर आपण आता हा कांदा आहे तो चांगला असा परतवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही कांदा आपला परतवून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये बटर आहे ते घालायचं आहे. बघू शकता तुम्ही बटर मात्र इकडे भरपूर घाला. बघू शकता असं बटर घालायचं आहे व चांगलं परत परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर जे आपण टोमॅटोचं वाटण तयार केलं होतं मसाला तो घालायचा आहे व चांगलं 5 ते 6 मिनिटं आपल्याला इकडे परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. चांगलं ग्रेव्हीला चांगलं असं तेल सुटलं पाहिजे. बघू शकता सारखंच असं परतवत राहायचं आहे. थोडी ग्रेव्ही आहे ती दाटसर होऊन जाईल. बघू शकता मस्तपैकी असं ग्रेव्हीला कलर पण आलेला आहे आणि थोडी अशी ग्रेव्ही दाटसर पण झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे ग्रेव्हीला. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चीज आहे ते असं किसून घालायचं आहे. चीज आपलं किसून बघू शकता झालेलं आहे. आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी आहे ते घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही दाटसर पाहिजे पातळ पाहिजे तुम्ही तुमच्या अंदाजे ठेवू शकता. बघू शकता असं झालं पाहिजे. चांगली उकळी काढायची आहे. बघू शकता मस्तपैकी अशी ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं परत हे शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी आपली ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये जी उकडलेली अंडी आहेत ती घालायची आहेत व चांगलं परत 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही परत ह्याच्यामध्ये आपण थोडा बटर आहे तो घालायचा आहे आणि मस्तपैकी आपला अंडा चीज बटर मसाला बघू शकता तयार झालेला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे.
आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.